झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनतील याची आम्हाला खात्री। पुन्हा मुख्यमंत्री होणं हा शिंदेंचा हक्क। संजय शिरसाट यांचं शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य। फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा, बावनकुळेंचं वक्तव्य। तर मुख्यमंत्री पदाबाबत भाजप केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील। मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू झाल्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सत्ता स्थापनेबाबत संजय शिरसाट यांचा मोठा दावा। एकनाथ शिंदे जिथे जातील तिकडे आम्ही जाणार। शिंदे पवारांसोबत गेले तर काय करणार या प्रश्नावर शिरसाट यांचं उत्तर। महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ राहील असं दिसतंय, शिंदे गटाचे संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर भाजप मोठा भाऊ असला तरी आम्ही सख्खे भाऊ, मतभेद होणार नाहीत, शिरसाट यांचं वक्तव्य। भाजपला 105+ तर महायुतीला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। तर गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू, एक्झिट पोलनंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, आम्ही अपक्षांसोबत चर्चा सुरू केली आहे, सत्ता स्थापन आम्हीच करणार, बच्चू कडूंचा दावा। काँग्रेस नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असेल तर जाहीर करावं, मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगेंना नाव जाहीर करण्याची मागणी। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील। 23 तारखेला संध्याकाळीच महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करेल, संजय राऊतांचं वक्तव्य। आमची सत्ता नक्की येणार, शिरसाट यांचा दावा। तर संजय राऊतांचा सॅटेलाइट सर्व्हे, शिरसाट यांची टीका। दरम्यान आम्हाला पुन्हा एकदा गुवाहाटीला जाण्याची गरज नाही, यावेळी दुसरा प्रदेश शोधू, संजय शिरसाट यांचं मिश्किल वक्तव्य। शिंदे अजितदादांची कामगिरी चांगली, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर गरज असो किंवा नसो आम्ही अपक्ष आमदारांची मदत घेणार, विकासासाठी अपक्ष आमदार आमच्याच बाजूने असणार, बावनकुळेंचं वक्तव्य। लाडक्या बहिणींच्या मतदानाचा आम्हाला फायदा होईल, आम्हाला अपेक्षित नसलेला विजय होईल, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यामध्ये महिला मतदारांमध्ये वाढ आणि महायुतीला मतदान करण्यासाठी महिलांमध्ये मोठा उत्साह होता, खासदार सुनील तटकरेंचा दावा। राज्यामध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ, मराठवाडा आणि विदर्भामध्ये महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला, महिलांच्या वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला याकडे लक्ष। मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीवर महाविकास आघाडीमध्ये चर्चा, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। एक्झिट पोलच्या आकड्यांवर देखील चर्चा झाल्याची माहिती। महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात। राज्यातील आर्थिक उलाढालीचा परिणाम निवडणुकीवर झालाय, महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी होण्याची शक्यता, निकालाला 2 दिवस बाकी, मुंबईतील हॉटेल बुक होण्याची शक्यता। TV9 रिपोर्टर पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरणार, तर काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता। शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक मिळण्याचा अंदाज। TV9 रिपोर्टर पोलनुसार इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या, पोलनुसार अपक्ष आणि इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याची शक्यता। एक्झिट पोलनंतर भाजप आता ॲक्शन मोडवर, जिंकण्याची शक्यता असलेल्या भाजपच्या बंडखोरांची पक्षाचे नेते संपर्क साधणार, विजय बंडखोरांवरची कारवाई मागे घेणार असल्याची देखील सूत्रांची माहिती। राजधानी दिल्लीमध्ये आज संध्याकाळी भाजपची महत्त्वाची बैठक, भाजप अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार, महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीवर चर्चा होणार असल्याची माहिती। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक, संजय राऊतांची माहिती। निवडणूक निकालासंदर्भात बैठकीत चर्चा होणार। TV9 रिपोर्टर पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कांटेकी टक्कर, महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज, तर महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक, महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। विजयी होऊ शकणाऱ्या बंडखोर उमेदवारांसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा संपर्क, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचा बंडखोरांशी संपर्क सुरू असल्याची माहिती।
तर पवार गटाकडून जयंत पाटलांचा देखील बंडखोरांशी संपर्क सुरू असल्याचा अंदाज। एक्झिट पोलनुसार राज्यामध्ये 100% महायुतीचंच सरकार येणार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून विश्वास व्यक्त। एक्झिट पोल काहीही असू द्या, जनतेनं उठाव केला, राज्यामध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित, ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचा दावा। उद्योगपती गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल, एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप, इंडियन एक्सप्रेसचं वृत्त। गौतम अदानींना तात्काळ अटक करा, राहुल गांधींची मागणी, तर ज्या दिवशी अदानी अटक होतील त्या दिवशी मोदीही जातील, मोदी आणि भाजप गौतम अदानींचं संरक्षण करतायत, राहुल गांधींचा आरोप। संपूर्ण देश अदानींच्या ताब्यात, भाजपचं पूर्ण फंडिंग अदानींकडे, राहुल गांधींचा आरोप, तर ज्या दिवशी अदानी यांना अटक होईल त्या दिवशी मोदीही जातील, राहुल गांधींचा हल्लाबोल। अदानी समूहानं सर्व आरोप फेटाळले, कायदेशीर मार्गाने पर्याय शोधणार, अमेरिकेमध्ये फसवणुकीच्या खटल्याप्रकरणी आरोप फेटाळत अदानी समूहाचं स्पष्टीकरण। अमेरिकेतील अदानींविरोधातील खटल्यामध्ये काँग्रेस शासित राज्यांचा उल्लेख, आरोप करण्यापेक्षा चौकशी करा, राहुल गांधींच्या स्ट्रक्चरबद्दल आम्हाला देखील माहिती आहे, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचं उत्तर। अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपानंतर अदानी समूहाचे शेअर्स घसरले, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री, अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले। अमेरिकेमध्ये अदानींविरोधात अटक वॉरंट काढलाय, शिंदे फडणवीस अजितदादांनी निवडणुकीमध्ये वाटलेले पैसे अदानींचे, संजय राऊतांचा आरोप। मतदान संपलं, आता मराठा आरक्षणाची लढाई सुरू, मराठा समाजानं सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करावी, मनोज जरांगे यांचं आवाहन। सोलापुरात ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला, प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार काडादी यांना पाठिंबा दिल्याचा आरोप, प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा शरद कोळी यांचा इशारा। सावंतवाडीचे भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब मुंबईकडे रवाना, विशाल परब कुणाची भेट घेणार हे मात्र गुलदस्त्यात, सावंतवाडीमध्ये विशाल परब आणि शिंदेंचे उमेदवार दीपक केसरकर यांच्यामध्ये सामना। अहिल्यानगरमध्ये निकालाआधीच संग्राम जगताप यांच्या विजयाचे बॅनर्स, जगताप यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी, बॅनरची जिल्हाभरात चर्चा, ज्यामुळे कोण जिंकणार याकडे लक्ष। पुण्यामध्ये देखील शरद पवार गटाच्या 2 उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे बॅनर्स लावले, खडकवासल्याचे सचिन दोडके आणि पर्वतीमध्ये अश्विनी कदम यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार झाल्याबद्दल निकालाआधीच अभिनंदनाचे बॅनर्स लावले। कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये निकालाआधीच चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर्स, चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांकडून पाषाण परिसरामध्ये बॅनरबाजी। नाशिकच्या नांदगावमधील राड्याप्रकरणी 4 वेगवेगळे गुन्हे दाखल, सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यासह समर्थकांवर गुन्हे दाखल। महायुतीमधील एक आमदार मर्डर करण्याची भाषा करतोय, निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही, सुहास कांदे यांच्या धमकीवजा वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल। छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, बजाजनगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, रणजित पाटील यांनी परंडा पोलिसात गुन्हा दाखल केला। विरारच्या हॉटेलमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटलेले कुठेच दिसत नाही, विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केला, राहुल नार्वेकरांची तावडेंवरच्या आरोपांवर प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये मतदानासाठी पैसे वाटल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप, पैसे मिळवण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचा व्हिडिओ देखील जलील यांच्याकडून पोस्ट। संभाजीनगरच्या मतदान केंद्रावर इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की, जवाहर कॉलेज इथल्या मतदान केंद्रावर जलील यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती। शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण, मारहाणीच्या निषेधार्थ परळीमधील घाटनांदूरमध्ये आज बंदची हाक, जाधव यांना धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप। आज हुतात्मा स्मृती दिन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईतील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, आयुक्त भूषण गगनाणी यांची देखील उपस्थिती। लाडक्या बहिणींचे भाऊ चीटर, संदीप देशपांडेंची टीका, मिलिंद देवरांनी मनसेचं बनावट पाठिंबा पत्र तयार केल्याचा देखील आरोप, देवरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, देशपांडे यांची मागणी।
मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो, त्यामुळे महायुतीला देखील फायदा होईल, देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. महाराष्ट्रामध्ये 65.2% मतदानाची नोंद. राज्यातील 4136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये कैद. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा महानिकाल. राज्यामध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त. सीबीजेल ॲपवरील 10,134 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली. मध्य नागपूरमध्ये ईव्हीएम मशीन नेणारी गाडीच फोडली. अज्ञातांकडून ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर दगडफेक. बडकस चौकामध्ये कार्यकर्ते जमा झाले होते. रत्नागिरीमधील स्ट्रॉंग रूमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच. केंद्रीय राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचं स्ट्रॉंग रूमला कवच. नाशिकमध्येच्या स्ट्रॉंग रूमला देखील 3 स्तरामध्ये सुरक्षा. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह 3 लेअरमध्ये सुरक्षा यंत्रणा. दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये 23 तारखेला मतमोजणी. पुण्यामध्ये मतदानाच्या मतपेट्यांसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात. 24 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर. 3 लेअरमध्ये सुरक्षा रक्षक तैनात. नागपुरात देखील मतमोजणी केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था. मतमोजणी केंद्रावर 3 लेअर सुरक्षा तैनात. नागपूरमध्ये ईव्हीएम नेणाऱ्या वाहनावर दगडफेक झाल्यानं यंत्रणा अलर्टवर. कुलाब्यातील जे स्कूल ऑफ आर्ट इथं स्ट्रॉंग रूम तयार. ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित. पोलिसांच्या बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील नजर. बीडच्या परळीमधील घाटनांदूर मतदान केंद्रावरील तोडफोडी प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल. तरुणांकडून व्होटिंग मशीनच्या साहित्याची तोडफोड. जळगावच्या चोपडामधून निवडणूक प्रक्रिया आटपून घरी परतणाऱ्या बीएलओचा अपघातात मृत्यू. लक्ष्मीकांत पाटील असं बीएलओचं नाव. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील देऊळगाव तांदुळवाडी रस्त्याची दुरावस्था. रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुयाना या देशाचा द ऑर्डर ऑफ एक्सलन्स सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार. राजकारण आणि भारत गयाना संबंध अधिक दृढ करण्याबाबत योगदान दिल्याबद्दल मोदींचा सन्मान. उद्योगपती गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप. इंडियन एक्सप्रेसचं वृत्त. मागील 2 दिवस मुंबईच्या कमाल तापमानात घट. शहरात 21.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा. नाशकात गारवा वाढला. शहरात 12.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद. पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल मंगळवारी रात्री विरार यार्डात दाखल. टेस्टिंगनंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार. नव्या लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या 10 ते 12 एसी सेवांमध्ये वाढ होण्यास मदत होणार. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात पतीसोबत आलेल्या महिलेची 5 ते 6 नशेखोरांकडून छेडछाड. संतप्त महिलेने तरुणांना चोप दिला. स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीनंतर तरुणांनी पळ काढला. पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग. रिस्पॉन्सिव्ह या धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला आग. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात. बस 20 फूट खाली खड्ड्यात कोसळली. बसमधील 11 प्रवासी जखमी. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कापसाचे बाजारभाव घसरल्यानं शेतकरी वर्गात नाराजी. चांगल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यात 30,000 हेक्टरवर कापसाची लागवड. मागील 2 दिवस मुंबईच्या कमाल तापमानात घट. शहरामध्ये 21.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा. नाशिकमध्ये गारवा वाढला. शहरामध्ये 12.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाचा नोंद. पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल मंगळवारी रात्री विरार यार्डामध्ये दाखल. टेस्टिंगनंतर लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार. नव्या लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या 10 ते 12 एसी सेवांमध्ये वाढ होण्यास मदत होणार. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरामध्ये पतीसोबत आलेल्या महिलेची 5 ते 6 नशेखोरांकडून छेडछाड. संतप्त महिलेनं तरुणाला चोप दिला. स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीनंतर तरुणांनी पळ काढला. पालघरच्या तारापूर एमआयडीसीमधील कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग. रिस्पॉन्सिव्ह या धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला आग. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गयाना या देशाचा द ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार. राजकारण आणि भारत गयाना संबंध अधिक दृढ करण्यामध्ये योगदान दिल्याबद्दल मोदींचा सन्मान. राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या चिंताजनक. दिल्लीतील 50% सरकारी कर्मचारी घरूनच काम करणार, तर खासगी कार्यालयांनी देखील वर्क फ्रॉम होम सुविधा द्यावी, राज्य सरकारचं आवाहन. राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या यादीमध्ये जगात अव्वल. दिल्लीमधील यमुना नदीत देखील प्रचंड प्रदूषण, पाणी फेसाळलेलं.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामधील आरोपी आप्ताब पुनावालाचा कोर्टामध्ये अर्ज. बिश्नोई गँगकडून जीवाला धोका असल्यानं व्हीसीद्वारे कोर्टात हजर राहण्याच्या परवानगीसाठी अर्ज. कोर्टाकडून व्हीसीद्वारे कोर्टात हजर राहण्याची परवानगी. काश्मीरमध्ये 3 दिवसांपासून बर्फवृष्टी. तापमानाचा पारा प्रथमच 0°C देखील खाली घसरला. शोपियान देशातील सर्वात थंड जिल्हा. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.